हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर मला तुम्हाला आज खूप 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 आनंदाची गोष्ट सांगायची. आनंदाची कसली, ह्याच्यासाठी मी 2.5 वर्ष झालं मेहनत घेते, पण तरी पण आनंदाचीच गोष्ट आहे. बरेच जणांचं हे टार्गेट कंप्लीट पण होत नाही, पण माझं झालेलं आहे. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की माझा वॉच टाईम कंप्लीट झालेला आहे. तर यूट्यूबवरचं चॅनल आपलं चालू करून झालेत 2.5 वर्ष. आणि चॅनल म्हणजे व्हिडिओ मला अपडेट राहता येत नाही यूट्यूबवर. काय करणार, कामं असतात वगैरे 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 वगैरे, जे काय असेल ते. तर असंच आपलं कधी यूट्यूबवर काम करून झाला बरं का एकदाचा वॉच टाईम कंप्लीट झाला. पण हेच आपण यूट्यूबवर स्टेबल नसल्यामुळे, म्हणजे व्यवस्थित ती काम करत नाही, आळशीपणा समजा माझा, किंवा मग माझ्या मागं कामांची गडबड असते असं समजा, किंवा मग व्हिडिओ अपलोड होत नाहीत माझ्या वेळेवर असं समजा, किंवा मग नेटवर्क कमी असतं गावाला असं समजा. म्हणजे एकूण एक काय की माझा व्हिडिओ टाईम टू टाईम येत नाहीत. तरीही मेहनत घेऊन घासून आपण कसं तरी वॉच टाईम कंप्लीट केलेला आहे. तर मला आज सांगायला खूप आनंद होतोय. मैत्री दिनाच्या दिवशी माझा 4000 वॉच टाईम कंप्लीट झालेला आहे. म्हणजे आज प्लसमध्ये गेलेला आहे. तसा वॉच टाईम बरेच दिवस झाला कंप्लीट झालेला माझा, पण होतंय असं की तो स्टेबल राहत नाही. तो कधी मायनसमध्ये होत जातोय, तर कधी 4000च्या पुढं जातोय. तर आता मी अजून एकदा नव्या उत्साहाने, नव्या जोमाने परत एकदा छान छान कंटेंट तुमच्या पुढं आणेल आणि छान व्हिडिओ देत जाईल तुम्हाला. मला एवढे दिवस म्हणजे एकच गोष्ट सारखं करायची आणि त्यात सक्सेस नसेल तर माणूस कंटाळून जातो. तसंच माझं काही होतं की असं वाटायचं एवढं जीव सोडून ह्याच्यावर मेहनत घ्या आणि त्यातमध्ये आपल्याला सक्सेस नाही. त्यामुळं का काय मी जरा डिमोटिवेट होत होते मधी. असतंच असं, बऱ्याच जणांचं असेल, नवीन यूट्यूबर लोकांचं, तसंच माझंही होतं. पण सांगायचा मुद्दा असा की वॉच टाईम कंप्लीट झाला आहे म्हणजे ॲडसन्स पण येणार आपल्याला. त्यासाठी अजून मला मेहनत घ्यावी लागणार आणि नंतर चॅनल पण मॉनिटाईज होणार आणि ॲडसन्स पण येणार. तर त्या आता सगळ्या तयारीमध्ये मी आहे आणि मी आता ठरवलेलं आहे की तुमच्यासाठी आता मी छान छान कंटेंट घेऊन येणार आणि रोजचे रोज आपले व्हिडिओ सादर होणार. तर असो, माझा यूट्यूबवरचा प्रवास 2.5 वर्षापूर्वी सुरुवात झालेली आहे यूट्यूबच्या प्रवासाला. आणि काय विषय, त्यामागं बरेच काही विषय आहेत. तर एकतर माझ्या दीराच्या जाण्यामुळे माझं आयुष्य बदललं. एक माझा दीर होता बिना लग्नाचा, अविवाहित दीर होता माझा, आमच्यापेक्षा लहान होते. तर दाजीच बोलायची मी त्यांना. त्यांच्या जाण्याने एकदा असंच झटका बसला होता मला की सगळी जबाबदारी आमच्या दोघांवर येऊन पडली होती, चौधरी साहेब आणि मी, आमच्या दोघांवर. की दाजी होते त्या टायमाला गावी, वेगळंच असायचं आमचं, कधीतरीच येणं जाणं. एवढं म्हणजे आमच्या वाचून कधी नडत नव्हतं गावाला. सगळं जिथल्या तिथं होऊन जायचं, कारण दाजी होते सगळं मागं सांभाळायला. आणि दाजींच्या 20 वर्षापूर्वी दाजींच्या जाण्याने एक मोठा झटका बसला आम्हाला. आमच्यावर पूर्ण जबाबदारी पडली. जबाबदारी म्हणजे सासू सासऱ्यांची जबाबदारी नाही म्हणायची मला. तुम्ही म्हणाल आई वडिलांची जबाबदारी कसली, त्याला काय जबाबदारी म्हणतात का? तर ती जबाबदारी नाही, फक्त शेतातली कामे करून घ्यायची येऊन जाऊन. चौधरी साहेबांचं सारखं जाणं येणं गावाला वाढलं. अण्णांचं थोडं पिण्याची सवय असल्यामुळे ते थोडं अण्णांकडं थोडं लक्ष द्यायला लागायचं. आणि दोघंच असल्यामुळे घरात त्यांचं कुठं या वयात कुठं ते कमवायला जाणार ना, मग त्यामुळं थोडं घर चालवण्याची पण जबाबदारी, असं सगळं काही मॅनेज करावं लागत होतं. तर हे 20 वर्षापासून चालू असताना परत एकदा 2.5 वर्षापूर्वी मला झटका बसला दुसरा, की माझी सासूबाई वारली. आणि त्यांच्या जाण्याने तर एकदम कुटुंबच विस्कटलं माझं. माझी मुलं मुंबईमध्ये आणि मी गावाला, असं काहीसं आमचं झालं. आणि तर 2.5 वर्षापासूनचा जशी मी गावाला राहायला आलेली, तसा तर तुमच्या पुढे प्रवास माझा सगळा आहे. तर असो, जे काही आहे ते जरा मान्य करून घ्यायला थोडा वेळ गेला माझ्या, पण आता मी पूर्ण तयारीत आहे आणि मला हे सगळं मॅनेज करायचं आहे. कारण हे माझ्याशिवाय मॅनेज होऊ शकणार नाही, हे मी माझ्या मनाला पटवून घेतलेले, मला समजलेले आणि मला आता ते पूर्णपणे जबाबदारीने करायचे. तर मी त्याच्यामध्ये माझं 100% देणार आहे. आणि शिवाय यूट्यूबवर पण मी तुमच्याशी अशीच कॉन्टॅक्टमध्ये राहणार आहे, तुम्हाला छान छान कंटेंट देणार आहे आणि छान छान व्हिडिओ तुमच्या पुढं येणार आहेत. तर एवढे दिवस खरंच मला वाटत नव्हतं की काय माहिती ह्याच्यावर होईल की नाही मी सक्सेस.
म्हणजे आत्मविश्वास नव्हता. तर वॉच टाईम कंप्लीट झाल्याने माझा आता आत्मविश्वास द्विगुणित झालेला आहे आणि मला आता परत एकदा उत्साह आला आहे की मी करू शकते आणि तुम्हाला छान कंटेंट देऊ शकते. तर हीच मला आनंदाची गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायची होती की माझा वॉच टाईम कंप्लीट झालेला आहे. तर आज त्या निमित्ताने मी तुम्हाला माझ्या दाजींची समाधी म्हणजे माझ्या दीराची, माझ्या सासूबाईची समाधी ते सगळं दाखवणार आहे. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. यायचं नाही आमच्या माग, नाही तर शाळेतल्या सरांना असंच नाव सांगेन. मग लय मोठं मुंगच बसलंय खाली. आज लय दिवसांनी मळ्यात चालली मी. त्या दिवशी आपण गेलतो टाका आणायला, त्याच्यावर आजच चाललंय. आणि हे आमच्या मळ्यातलं मंदिर देवीचं. लवकर घे. ए येऊ नको. तर मंडळी मी चाललेली आहे शेळीसाठी थोड्या टाकळा आणायला. आणि इला बघा ना कसलं मस्त हिरवगार गवत झालंय. गुरांचं गवत आहे, ही शेजाऱ्यांचं आहे, ते आपलं नाही. इकडं आपलं आहे. हा आमचा उडीद आहे. आणि दिवस मावळायला गेलेला आहे. मी चालली मळ्यात शेळ्या टाकळा आणाव्यात म्हणलं थोड्या खायला. तर चला मी तुम्हाला आज माझ्या सासूबाईची समाधी दाखवते, माझ्या दीरांची आणि आमच्या वडिलांची, अण्णांच्या वडिलांची. अशा 3 समाधी आहेत आमच्या मळ्यात. तर चला दाखवते आज तुम्हाला. कधी दाखवलेल्या नाहीत मी, आणि दाखवले असतील तर त्या काहीतरी मी हिंदी व्हिडिओ बनवायची तेव्हा दाखवल्या होत्या. तर त्याच्यानंतर काय दाखवले नाहीत. मस्त आलाय उडीद. तर चला. तर मंडळी ह्या आहेत समाधी. ही आहे माझ्या आजो सासऱ्याची म्हणजे आमच्या अण्णांच्या वडिलांची समाधी इथं. आणि इकडं आहे माझ्या दीराची. मला एक दीर पण होता, लहान दीर होता माझा, म्हणजे आमच्यापेक्षा लहान होते. तर त्यांना मी दाजीच बोलायची. तर ही आहे दाजींची समाधी. आणि इथं माझ्या सासूबाईंचं दगड ठेवलेला आहे इथं. सासूबाईंची काही समाधी केली नाही, शेजारी समाधीच झाल्या असते सगळ्या, म्हणून मग सासूबाईंची समाधी काही केलेली नाही.
आमच्याकडे ना असंच असतं की आपलं कुणी वारलं ना जवळचं, तर त्यांना आपल्या शेतामध्ये त्यांचा अंतिम संस्कार केले जातात. त्यांचे जिथं कुठं जवळचं आपलं शेत असेल ना, तर तिथं त्यांचे अंत्यविधी होतात. आणि त्याच जागेवर मग असं शेताच्या कडेला एखादा दगड त्या जागेवरचा उचलून मांडतात आणि तिथंच पावलं आणून बसवलेली असतात. किंवा एक त्यांच्या स्मरणार्थ म्हणून दगड ठेवलेला असतो. आपली काही धार्मिक विधी, काही कार्यक्रम असतील, पित्र असतील किंवा अक्षय तृतीया असेल, त्यावेळेला इथं नैवेद्य आणून दाखवला जातो. तर अशी आहे आमच्या शेतातली समाधी. तर ही बघा, ही अण्णांच्या वडिलांची समाधी. आणि इथं हा जो दगड आहे ना, इथं पावलं, अरे पावलं कुठे गेली इथली? हां, ही बघा कोरीव पावलं आहेत, ही दगडावर कोरलेली पावलं. तर ही अशी आहेत अण्णांच्या वडिलांच्या समाधीवरची पावलं. आणि नंतर जेव्हा माझे दीर वारले होते, म्हणजे बिना लग्नाचेच वारले होते ते तरुण वयात, तर हे आमच्या दाजींच्या समाधीची पावलं. तर ते अविवाहित होते म्हणून कदाचित असेल किंवा कशामुळे मला माहीत नाही. तर ते पिंड आणि दाजींची पावलं. आणि इकडे जे आहे हे बघा, इकडं हा माझ्या सासूबाईंच्या नावाने ठेवलेला दगड आहे हा. तर त्याच्यावर मुंगळं बसलेत आता सध्याला. इथं संक्रांतीला असं मी सुगड वगैरे आणून पूजा करत असती, कारण माझ्या सासूबाई सुवाशीन वारल्या ना. ही बघा, ही जमा झालेली सुगडं म्हणजे खण. आणि हा दगड सासूबाईंच्या नावाने मांडलेला. आणि इकडं आमचं मंदिर आहे. तर हे मंदिर पण दाखवते तुम्हाला, चला. आणि त्याच्या मागची स्टोरी सांगते. तर आम्हाला इथंच टाकळा कापायच्यात आता. तर आधी मंदिर दाखवते आणि नंतर टाकळा कापूया आपण. तर इकडे आहे आमची वस्ती आणि इकडे आहे आमचं मंदिर. तर हे मंदिर शेतात कसं आणि कोणत्या देवाचं मंदिर आहे, तर चला तुम्हाला सांगते. आणि मंदिराच्या शेजारी अशी सुंदर असं औदुंबराचं झाड आहे हे. तर एका निमित्ताने दोन्ही सेवा होतात आमच्याकडून. म्हणजे मी नाही बरं का कधी येत, उगाचच मोठेपणा नाही सांगत मी. ही माझ्या मोठ्या सासूबाईंची सून याची सेवा करते. तर हे आहे आमच्या शेतातलं असं छोटंसं मंदिर. आणि आतमध्ये कोल्हापूरची देवी, कराड कोल्हापूरची आईचं हे स्थान आहे. माझ्या सासूबाईंच्या अंगात वारं येत होतं, मोठ्या सासूबाईंच्या, म्हणजे म्हणजे आमच्या चौधरी साहेबांची मोठी काकी, सर्वात मोठी चुलती, त्यांच्या अंगात ह्या देवीचं वारं येत होतं. तर सेल्फी घेते का? तर ते प्रत्येक वेळेला, आता एवढ्या आमच्या देवीचं म्हणजे ते आमच्यासाठी पाहुणीच होती देवी. तर एवढ्या लांब जाणं येणं होत नाही ना, कराड कोल्हापूर आमच्यापासून जरा बरंच दूर आहे. आम्ही सोलापूरचे. मग तिथून काहीतरी त्यांचं आणत असतील काय मला एवढं माहित नाही. माझ्या लग्नाच्या आधीपासूनचं हे खूप जुनं मंदिर आहे. म्हणजे आमचे चौधरी साहेब छोटे होते तेव्हापासूनचं मंदिर आहे हे. तर ती तिथून काय प्रतिमा वगैरे काय आणत असतील आणि इथं त्यांचं ठाण मांडलेलं म्हणजे स्थान आहे त्यांचं. आणि त्याच्या शेजारीच हे औदुंबर. ह्या औदुंबरावरूनच तुम्हाला अंदाज आला असेल की किती जुनं मंदिर असणार आहे हे. आणि इकडं छोटासा दैत्य, जिथं देवीचं मंदिर असतं तिथं छोटासा दैत्य बाहेर मांडलेलाच असतो. तर औदुंबराच्या झाडाखाली दत्तगुरूंची पूजा केली जाते. मूर्ती वगैरे काय नाही तिथं. पण मी घाणगापूरच्या वाऱ्या करत असते. आता बरेच दिवस झाले मला घाणगापूरला जाणं होत नाही, म्हणजे दोघंच असल्यामुळं आम्ही, आणखीन मागे सोय होत नसल्यामुळं, म्हणून असं काही बरीच कारण आहेत की मला घाणगापूरला जाणं होत नाही. तर माझी अशी इच्छा आहे, म्हणजे मी काहीतरी मनात इच्छा ठेवून बोललेली की जेव्हा माझी इच्छा पूर्ण होईल, आता ते चुकीचं म्हणा नाही तर खरं म्हणा, पण माझी श्रद्धा सद्गुरूवरची आणि माझ्या गुरुरायांवर विश्वास ठेवून मी ती बोललेली की माझी ती इच्छा पूर्ण झाली ना की मी इथं त्यांचं स्थान मांडणार आहे, म्हणजे तिथं मूर्ती प्रस्थापित करणार आहे मी. तर बघूया तो योग कधी येईल. ती वेळ बघा, आपण ह्याच वेळेला झालं पाहिजे असं काय आताच नाही, पण ती वेळ आली की मी नक्कीच ते करणार आहे पूर्ण. आणि हे आमच्या शेतातलं छोटंसं मंदिर. आणि हे बघा तिकडेच, आता आपण तिथूनच आलो, हे एरंडाचं झाड आणि त्याच्या खाली तिथं समाधी, इथून दिसत नाही ती, तर तिथंच जवळ समाधी. तर असं आहे आमचं छोटंसं शेत.
तर चला आता आलीचे तर दर्शन घेते आणि मग जाऊया टाकळा कापायला आपण. मस्त असं उंबर भेटलेले आम्हाला ना. लहानपणी तुम्हाला सांगते ह्या उंबरामध्ये ना अशी चिलट असतात. ही बघा दिसतात का. तर ना आम्हाला लहानपणी असं सांगायचे नाही ह्याच्या सहित खायचं असतं, फुकायचं असतं म्हणतात. फक्त आळ्या बघायच्या त्याच्यात आहेत का, नसतील आळ्या तर खायचं, हे डोळ्यासाठी खूप चांगलं असतं असं आम्हाला लहानपणी शिकवलं होतं. मला माहित नाही का सांगितलं होतं तसं, पण आहे ना हे खायला एवढं छान लागतं ना, इतकं मस्त लागतं. असं झाडावरचं तोडले बरं का, मी खालचं नाही घेतलं, हे झाडावरचं तोडलेले आणि खाते आता. मस्त फ्रेश 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 असं उंबर. शहरात तर हे नसतातच आणि एकदम गोड आहे, एकदम एकदम म्हणजे खूपच गोड आहे हे. आणि ह्याची टेस्ट मी कशासारखी लागते ती सांगू शकत नाही, खूप छान लागतं हे. चला जाऊया टाकळा कापू आता शेळ्यांसाठी. तर चला मंडळी, इथं टाकळा कापून घेते थोड्या शेळ्यांसाठी. आणि हे बघा इथं मंदिर आहे, तर आम्ही इथं टाकळा कापणार आहे. काप. प्रतीक्षासाठी प्रतीक्षा वेगळ्या कापील आणि मी माझ्यासाठी वेगळ्या कापते. तर चला आपण कापून घेऊया पहिल्या, अंधार पडायच्या आधी. मी कापते, दोघींसाठी पण कापते. सर धार नाही का बुडापासून कापले ना पुन्हा फुटायला बी होत नाही. पुढे 8 कमी होती सकाळी पडत.
अशी असते आमची वरात. एवढं खाऊन शेळ्या टाक होते ना आता. इळा घे इथला. चलो बाय. चला तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तिकडून जाऊया मंदिराकडनं, इकडून अडचण येईल. लाईक शेअर आई देवा, लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र. कशा तुटून पडले दोघी पण. यांच्या आवडीचा खाऊ.